आयुष्यामध्ये जे काम तुम्हाला रोजची भाकर देते ना, त्याला कधीच विसरायचं नाही. आणि तुटलेल्या चपलीला आणि शिळ्या भाकरीला कधीच नाव ठेवायचं नाही. कारण की आपण जे काही काम करतो ना, त्याच्यामध्ये लाजायचा हा विषयच नसतो. कारण की आपण लाज कशाची बाळगायची? कशाचीच नाही. कारण की आपण कष्ट करतोय म्हणून आपलं काम छोटं आहे किंवा मोठं आहे याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आणि जे काम तुम्हाला रोजची भाकर देते, रोजची तुमची भूक भागवते ना, त्या कामाला कधीही लाजू नका, कधीही माजू पण नका. कारण की आपण ज्याच्यावरती पोट भरतो ना, कुणीच तुम्हाला 2 घास कधीच सुखाचे कुणी खाऊ पण देणार नाही आणि आणून तर कुणी देत नसतं. उलट आपली मजा बघायला ते मोकळे असतात. म्हणून कधीच कुणाची वाट पाहायची नाही. मनगटात बळ आहे ना, कमवून खायचं. स्वतःचा छोटासा का होईना बिझनेस स्टार्टअप करायचा आणि तो सक्सेसफुल होऊन दाखवायचं. कारण की लोकांचे बुटं चाटण्यापेक्षा, लक्षात ठेवा, लोकांचे बुटं चाटण्यापेक्षा बूट पॉलिश करून जागा. काय? लोकांचे बुटं चाटण्यापेक्षा आपण बूट पॉलिश करून नक्की जागा. कारण की बूट पॉलिश करणं हा एक असा सुंदरसा व्यवसाय आहे. परंतु जे त्या करताना व्यवसाय त्यालाच तो व्यवसाय माहिती आहे. लोक सहज म्हणतात काय करतो हा, काय तर बूट पॉलिश करतो. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण की लक्ष दिल्याने आपली प्रगती नक्कीच खुंटते. म्हणून कधीही कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. बूट पॉलिश करा, वडापावची गाडी चालू करा, वाटल्यास समोशाची गाडी चालू करा, पण छोटासा का होईना बिझनेस स्टार्टअप करा. कोणीच कुणाचं नसते या जगामध्ये. कलियुग हे मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगते. कलियुगमध्ये फक्त आपला तमाशा कधी होतोय आणि यांचा तमाशा आम्हाला कधी बघायला भेटतोय एवढंच फक्त ते मनामध्ये घेतात. मग आपला तमाशा दाखवायचा आहे की आपला तमाशा झाकवायचा आहे हे आपल्यावरती का नाही. म्हणून स्त्रियांनी सुद्धा आपल्या मनगटात आपण बांगड्या जरी भरल्या तर एवढं बळ आहे ना, नवदुर्गाचं बळ आपल्यामध्ये. आपण व्यवसायच काय हो, आपण सगळं काय करू शकतो. कारण मी स्त्रियांना नक्की सांगणार आहे की दुनिया ही आपल्यातून जन्म घेतलेली, आपण दुनियेतून आलेलो नाही आहेत. म्हणून आपल्यापासून दुनिया आहे, दुनियापासून आपण कधीच नाही आहेत, हे नक्की लक्षात ठेवा.